सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा। आजच्या या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या या सभेसाठी उपस्थित आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गावित साहेब, आदरणीय सावरा साहेब, आदरणीय संपूर्ण शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, सर्व महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते, पत्रकार, खरं तर आपण सर्वजण आदरणीय देवेंद्रजींचं भाषण ऐकण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात। परंतु निवडणुकीला फक्त आता थोडेच दिवस राहिले। मी आपणा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फक्त विनंती करायला इथे उभा आहे की ही निवडणूक देशाची असणारी निवडणूक आहे। या देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचं आहे। आपल्या सर्वांच्या मनामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचं जे स्वप्न आपण सर्वजण जे पाहतात ते 20 तारखेला आपल्याला कमळ हे बटन दाबून आपल्याला ते साकार करायचं आहे। आणि ते करत असताना आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इथलं असणारं मतदान एवढं विक्रमी असलं पाहिजे की महायुतीच्या कार्यकर्त्यांची असणारी एकजूट ही या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांना लक्षात आली पाहिजे। एवढी मोठी ती एकजूट असली पाहिजे। महायुतीच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावामध्ये, वस्त्यांमध्ये, सर्व ठिकाणी आपण सर्वजण प्रचार करतात। परंतु आपण सर्वांनी प्रचाराच्या वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक गोष्ट लक्षात म्हणजे की आपल्याला 20 तारखेपर्यंत आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जवळजवळ 3650 दिवस पंतप्रधान म्हणून 24 तासापैकी 18 तास काम केलंय। 18 तास त्यांनी देशातील असणाऱ्या तुम्हा आम्हा सर्व नागरिकांसाठी त्यांनी अतिशय परिश्रम केलेत। हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे। त्यांनी केलेले परिश्रम आणि त्या परिश्रमामुळे करोनाचा काळ असेल, कठीण काळामध्ये सुद्धा देशाची असणारी परिस्थिती ही आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहता महासत्तेकडे नेताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्याला सर्वांना दिसत आहेत। हा त्यांचा असणारा काळ हा अविरत ठेवणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून 20 तारखेला महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवरती आपली लढाई लढायची आहे। आपल्या बूथवरती आपण सर्वांनी होणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या समोर कमळ हे बटन दाबून कसं होईल ही जबाबदारी इथून जाऊन आपण सर्वांनी घ्यायची आहे। मला खात्री आहे तुम्ही आणि आम्ही सर्वजण या ठिकाणून संकल्प करून निघूया। डॉक्टर हेमंत सावरा यांच्या विक्रमी विजयासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपण साक्षीदार होणं ही आपली, तुमची आणि आमची सर्वांची महत्वाकांक्षा असली पाहिजे। मला खात्री आहे व्यासपीठावरील असणारा प्रत्येक जण, माझ्या समोर बसलेला प्रत्येक जण, हा प्रत्येक जण 20 तारखेची आतुरतेने वाट पाहतोय। तुम्हाला आम्हाला सर्वांना या 20 तारखेला होणारं मतदान हे विक्रमी मतदान होणं अत्यंत गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उन्हाळ्यामुळे फार मतदान कमी होत आहे। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे सकाळी 7 वाजता मतदान सुरू व्हायच्या अगोदर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या पाहिजे। प्रत्येकाने आपल्याला सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या परिवाराबरोबर प्रत्येकाने जाऊन पहिल्यांदा हा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा। मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या दिशेने जाल। आदरणीय डॉक्टर हेमंत सावरा
यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.